मध्ये शिक्षक म्हणून काम करत नाही. शिक्षकांना नियम आहेत, शिक्षकांना काही बंधन आहेत. महाराष्ट्र शासनाचा नियम आहे आणि आपल्या आई बापाने घालून दिलेला नियम आहे की आमच्या मुलाला शाळेत अजिबात मारायचं नाही, आमच्या मुलाला अजिबात हात लावायचा नाही. एखाद्या शिक्षकानं थोडं जरी मारलं तर त्याच्यावर केस होऊ शकते किंवा आला अनेक गोष्टींना त्याला सामोरं जावं लागतं. पण लक्षात घ्या माझ्या लेकरांनो, मी शिक्षक नाही, हा नियम शिक्षकांना आहे. आणि आई बापापेक्षा आईचा लय लाड आहे, आईनं लय लाड केलाय. नवसाचं कार्ट आहे, 4 वर्ष पोटाला नव्हतं, गाव देवीला नवस केलं, वटवागुळ माझ्या पदरात पडलं, शेंबूड काढता येत नाही, चड्डी घालता येत नाही, शिला गेलं तर आम्हीच धुतो, पण आजीच्या लाडाचं आमच्या कार्ट्याला कोणी हात लावायचा नाही. आणि एखाद्या शिक्षकानं त्याच्या भल्यासाठी थोडा जरी हात लावला, कार्ट एवढं नालाय रडत रडत घराकडे जातं, मम्मी मला लय मारलं. मम्मी त्याच्यापेक्षा हुशार, लगेच फेरेन लावली लावून पाऊंड्स पावडर थापून एखाद्या स्कूटीवर बसवून मसवडची 4 माणसं पाडत तरा त्या मुख्याध्यापकाच्या केबिन मध्ये कुणी मारलं माझ्या नवसाच्या दिवट्याला. पोरांनो, आता हा नियम आहे शिक्षकांच्यासाठी. मी काही शिक्षक नाही, मला कुठला नियम नाही, मला कुठला अधिकारी नाही, माझ्यावरती कोणी शिक्षण अधिकारी नाही, कोणी नाही. मग लक्षात घ्या, मी स्वतंत्र आहे. जर कोणी दंगा केला, मी बोलत असताना विनाकारण दगड उचल, ह्याला मार त्याला मार, शेजारच्याला डिवच, याच्याकडे बघ, पाठीमागच्यानं पुढच्याच्या अंगावर पड, पुढच्यानं मागा असं झोप, इकडं हिची वेणी ओढ त्याची वेणी ओढ, असं जर मला काय दिसलं आणि जर माझ्या कार्यक्रमाला व्यत्यय आला, पोरानं लक्षात ठेवायचं, खोटं सांगत नाही, एका रपाट्यात रपाडा कळतोय का तुला? हा, तू जरा वांडच दिसतोय मला, काय सांभाळून राहा. टोपी इकडे बघ, एका रपाट्यात जागेवर चडी वली म्हणजे काल बेंगलोरला होतो, बेंगलोरला युट्यूबला जाऊन बघायचं, काल बेंगलोरला होतो, तिथं एकाला रपाटा पडला, त्याला असा रपाटा पडला त्याला बोनस मिळाला, पुढून वली आणि मागून झंडवासारखी पिवळी झाली त्याची. त्यामुळं सगळ्यांनी सावध राहायचं, मला दंगा अजिबात चालत नाही. आलं का लक्षात सगळ्यांनी? आता मातानं तुम्हाला, सगळ्या माता आया किती आलेत, आया हात वर करा, सगळ्या मातानं हात वर करा, आया किती आले तिकडं सगळ्यांनी, बरोबर. आता मला सांगा मातानं, एवढा आनंदाचा दिवस रोज रोज तुमच्या आयुष्यामध्ये येतो का मला सांगा? हा, एवढं मस्त बसायला टाकलेलं आहे, किती सुंदर, किती छान. हा, एवढं माझ्या हे सगळं कोणामुळे झालं? मसवड पोलीस स्टेशन, हे सगळे मान्यवर आणि यांच्या आणि पत्रकारांच्या आणि सगळ्या संयोजकांच्या माध्यमातून एवढा आनंदाचा दिवस आला नाही तुमच्या आयुष्यात? त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा, या संदीपसाठी टाळ्या वाजवा, जोरात टाळ्या वाजवा टाळ्या जोरात. हा, आता मला सांगा, एवढा जर आनंदाचा दिवस आलाय तर मी मगापासून येताना बघितलं, इकडे बघतोय ते लहान 2-2 वर्षाची 4-4 वर्षाची कार्टीची घेऊन आलायसा, निदान आजच्या दिवशी तरी त्याच्या बापाकडे देऊन यायला पाहिजे होतं का नाही? कार्ट उचलून घेऊन आलायसा, चल र गाण्या, चल र शिवान्या, तू हागला का, तू मुतला का, तुझा ड्रायपर कुठं आहे, चिंगीचं कुठं गेलं, मंगीचं दिसना झालंय, बाळीचं पळूनच गेलं. आधी कार्टी सगळे आणायचे, नाही तर आमच्या बोकांडी मारायचे कार्यक्रमात. आणि कार्ट पण एवढं नालाय, घरात न गप येतं, इथं आल्या, मम्मी शिला आलंय, कुठं बस, मम्मी मला पप्पा पाहिजे. हा, आता माझा 25 वर्षाचा अनुभव आहे, 1-2 वर्षाचा नाही. आता मी सुरू केलं ते कार्ट रडायला लागलं तर शांतपणे उचलायचं, एवढं मोठं पटांगण आहे आपलं, हा, तिकडे जायचं, त्याला शांत करायचं, नेऊन बसायचं, तिथंच त्याला चिमट काढत बसायचं नाही. असा जायचं, बाच्याच वळणावर गेला, तुझं खानदानाचं असलं, तुझी आजी तर कशी चटकीनच दिसते, तिला त्यातलं काही कळत नाही. आलं का लक्षात? मागच्या कार्यक्रमात लातूरला एका मातेनं वर्ण पदर टाकलाय पोराव आणि आतनं ढुसं द्या लागल्या पोराला. अजिबात असलं काय करायचं नाही. शेजारणीला विनंती, तिनं तिच्याकडे बघून हसायचं नाही. तुझं रडलं, माझं कुठं रडलं, गंगीचं रडलं, चिमीचं रडलं, माझं लय चांगलं. तुझं चांगलं, तुझं तर एवढं नालाय काय, एवढं नालाय. आमची गावची अर्धी शाळा तुझ्या कार्ट्यानं बाद केली. 4 शिक्षकांना मुळव्याध झाला, 2घांना BP झाला, एकाला साखर झाली, एकाची आता सोडचिट्टी होणार आहे तुझ्या कार्ट्यामुळं. हा, त्यामुळे तुझं काय कार्ट चांगलं असं काय नाही. सगळ्यांनी आला हसायला, बिंदास हसायचं. हसायला काय पैसे द्यावे लागतात का? द्यायचे आहेत का? हा, सगळ्या मातानं जे काय पैसे द्यायचे, कालच संदीपनं बिचाऱ्यानं स्वतःचे वैयक्तिक पैसे माझ्या अकाउंटला टाकले, पण चुकून त्यानं माझ्या बायकोच्या अकाउंटला टाकले.
घोळ तो झाला. त्यानं सगळे पैसे मला मिळालेले आहेत. कोणी काय टेन्शन घ्यायचं ना. आलं हसाय ख्या 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 दात काढून हसायचं. हसता हसता शेजारणीला टाळी द्यायची. पडली तर पडू दे तिकडे. तू घराकडे जाताना अगदी आनंदात. कुठे गेला संतोष? संतोष कुठे आहे? त्यानं सांगितलं होतं जरा हसवा. हा ठीक आहे चला. हा आता काही विषय टाळ्या द्याव्याशा वाटतात. आता टाळ्यामुळे मला प्रोत्साहन मिळो न मिळो जाऊ दे तिकडं, पण टाळ्यामुळे लक्षात घ्या आपलं मन आणि शरीर निरोगी राहतं. वाजवा स्वतःसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. कडकडम कडकडम क्या बात आहे. चला ओके. आता काही विषय भावनिक आहे. डोळ्यामध्ये पाणी येतं. आता आलं डोळ्यात पाणी. माझ्या नाही आलं, शेजारणीच्या आलं. मग तिच्याकडे बघून हसायचं नाही. गंगी रडली, चिमी रडली, मी नाही रडत, मी सगळ्याला रडवते. तुझ्या पण डोळ्यात पाणी येईल, काळजी करू नको. आलं का लक्षात? हा त्यामुळे सगळ्यांनी येणारा 1 तास. रील बनवणारी कोण कोण पोरं आहेत बाबा? रील बनवणारी इकडे या. चला या इकडे. रील बनवणारी एकदा दिसा सगळ्यांना. मध्येच परत धूमकेतू सारखं याचं नाही. तुम्हाला कुठेही फिरायला परवानगी आहे. आलं का लक्षात? फक्त एकत्र बसून उगाच चर्चा काय करत बसायचं नाही. असलं करायचं नाही. कुठेही फिरायचं. ते गिंबल बिंबल माझ्या तांगड्या बिंगड्यात घालायचं नाही. काल एकानं मोबाईलची स्टिक खुर्चीच्या खालनं घातली. मला म्हणतोय तुमचा क्लोजअप लावायचा आहे. ती स्टिक सापासारखी दिसली. कालच मरत होतो. हा असं बायको सारखं अचानक पुढे याचं नाही. सांगून याचं. हा भीती वाटते आम्हाला. हा चला आलं लक्षात? आता जर ऊन लागलं, ऐका, ऊन लागलं म्हणून उगाच रुमाल काढ, डोक्यावर टाक, असं कर, पदरच असं धर. आपला आईबाप आपल्यासाठी भर 12च्या उन्हात अनेक वेळ तापलेला आहे. लक्षात घ्या. इथं असं कुठलं लेकरू आहे का? पप्पा जानेवारी महिना चालू आहे, कडक ऊन सुरू आहे, आज रविवार आहे आणि आज दिवसभर मी तुमच्या डोक्यावर छत्री धरून फिरणार आहे तुमच्या पाठीमागं. कोण आहे का असं? हा नाही ना. मग आपल्या आई बापासाठी हे कोवळं ऊन अंगावर झेलायचं. जर कोणाला चक्कर येते, त्रास होतोय असं काय वाटलं तरच त्या लेकीनं हात वरती करायचा. माझे सगळे पोलीस बांधव आहेत, माझ्या माता आहेत, तुमचं योग्य ते नियोजन केलं जाईल. आलं का लक्षात? नाही तर मध्येच ओट, मी जरा इकडे जातो, बाथरूमला जातो. हे बघा 1 तास 1.5 तास. कारण का आपल्या हे बघ पाय दुखतोय ना, दुखू दे. आपल्या आई बापानं गुडघ्याच्या वाट्या आपल्यासाठी बदललेल्या आहेत. किडन्या विकल्या, किडन्या बापानं किडन्या विकल्या तेव्हा आपलं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. पाठीचा कणा मोडला साला, पण नाही आपल्या कुटुंबासाठी वाघासारखा लढला. त्याचं नाव बाप आहे पोरानो. आणि तो बाप आज आपण आपल्या काळजामध्ये पेरणार आहे. त्यामुळे ऊन आलं, मला त्रास होतोय, येऊ दे. ऊन आलं तर होऊ दे, त्रास झाला तर पोरानो मांडी घालून कडक एकदम सावधानतेमध्ये सगळ्यांनी येणारा 1 तास. आलं का लक्षात? चला सब मंगल आहे, सब आनंद आहे. एखादी शाळा जर चुकून आता आली तर त्या शाळेला शांतपणे पाठीमागे तिकडे बसवायचं. दंगा करत तिकडे आता आणायचं नाही. चलो सब मंगल आहे, सब आनंद आहे. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भेड जगण्याचा सोनेरी किरण बसरविणारी, विजापूरच्या दत्ता समोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारी, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारी, कल्याणच्या मुल्लायम सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्य कुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज. संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ. स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले. बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनेते आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे. शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई. कमवा आणि शिका, कमवा आणि शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारी आमचे कर्मवीर भाऊराव पाटील,
माऊ मेणा होणे आम्ही विष्णुदास, माऊ मेणा होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेद ऐसे, भले तर देव कासेची लंगोटी, नाटाळाचे माती हानुकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबराया हातामध्ये झाडू घेऊन, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र दे माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारी आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला, आजच्या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. पण माझ्या जमलेल्या मातानं, माझ्या पितानं, माझ्या लेकीनं, माझ्या लेकरानं, माझ्या युवकानं, माझ्या गुरुवर्यानं लक्षात घ्या, आपल्या नजरेतून आजचं हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यानं होत आली, विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत पोहोचले, पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. हे कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण कुठं तर आमच्या मधला माणूस आणि माणुसकी हरवत चालली. आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो, आज एखादा हरामखोर माझ्या 3 वर्षाच्या लेकीवर तुटून पडतो, आज 13-14 वर्षाच्या लेकीवर 30 नराधम तुटून पडू लागलं. आमचे 13-14 वर्षाची लेकरं व्यसनाच्या विळक्यामध्ये अडकू लागली, खिशामध्ये गांजाच्या पुड्या आणि हातामध्ये दारूचा ग्लास घेऊ लागले. 13-14 वर्षाची लेक, 17-18 वर्षाची लेक आई बापाच्या तोंडावर थुंकू लागले. आई बापाच्या आबरूची लक्तरा पोलीस स्टेशनला मांडू लागले. का? कारण आमच्या मधला माणूस कुठतर हरवत चालला. हे पोरानं, हे माझ्या लेकरानं, ही माती कोणाची याचा विसर आम्हाला पडू लागला. ही माती कोणाची? ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या महावीरांची, ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची, ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजांची. हे पोरानं, हा कोण छत्रपती शिवाजी राजा? अगोदर तुमच्या काळजामध्ये पेरून घ्या माझ्या लेकरानं. कोण छत्रपती शिवाजी राजा? अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. मग या राजाच्या मातीमध्ये आज ही माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे का? कारण आमच्या मधला माणूस कुठतर हरवत चालला. म्हणून लेकरांना आज मी तुमच्या समोर उभा आहे. आजचं कोणतं व्याख्यान नाही, तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं, ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात. आणि हा बदल जर जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तर आम्हाला झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातेमध्ये मी वाढलो, ज्या मातेमध्ये मी घडलो, ज्या मातेनं माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातेसाठी मी काय केलं. पुरानं या परिवर्तनाच्या सुरुवातीला मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊ जिजाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं. आणि पोरानं हात जोडून सांगतोय बघ माझ्या लेकरा, जेव्हा जेव्हा आई बापाचा प्रश्न येईल, जेव्हा जेव्हा महामानवांचा प्रश्न येईल, अंगातलं रक्त उसळलं पाहिजे पोरा. 3 वेळचं अन्न रोज आमच्या ताटात येऊन पडतं, फक्त आणि फक्त आपल्या आई बापामुळे. लक्षात घ्या, आई बाप नसता तर हे अन्न ताटामध्ये आपल्या येऊ शकलं नसतं. या महामानवांनी बलिदान दिलं म्हणून तुम्ही आम्ही या मातीमध्ये ताट मांडाने फिरत आहोत. मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे. भगवंताची कृपा, आई बापाची पुण्य आहे, या ब्रह्मांडाचा आशीर्वाद म्हणून एवढं सुंदर शरीर आम्हाला मिळालेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कणा ताट ठेवायचा, चेहऱ्यावर एक तेज घ्यायचं आणि असा जय जयकार
जयकार झाला पाहिजे. दोन्ही हात उंच गगन भरारी करत असा जय जयकार झाला पाहिजे. या मसवडच्या मातीतला, या मसवड पोलीस स्टेशनने आयोजित केलेला कार्यक्रम एक अखंड महाराष्ट्रभर पोहोचला पाहिजे. असा जय जयकार झाला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायचे, आपल्या खांद्याजवळ ठेवायचे, पाठीचा कानात ताट ठेवायचा, चेहऱ्यावर एक तेज घ्यायचा आणि जोरात हात वर करत. पाठीमाग खुर्चीत बसलेले तुम्ही काय माझ्या लग्नाला आलाय का साखरपुड्याला आलाय का तुम्ही या राष्ट्रात राहत नाही? सगळ्यांनी जय जयकार करायचा आहे. चला, किती ऊन लागू दे काय हो दे, आज उठायचं नाही इथून. हा, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी, चेहऱ्यावर तेज घ्यायचा मस्त. हा, आणि एकदम हलकं फुलकं चेहरा घ्या. लय टेन्शन मध्ये असं बसू नका. आय एम पीएचडी होल्डर फुकट मरशिला. हा, त्यामुळे एकदम रिलॅक्स होऊन आनंद घ्यायचा. जोरात एकदम जय जयकार. हा, चला. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे गणपती बाप्पा मंगल मूर्ती पवनपुत्र हनुमान के, बजरंग बली के. जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम. क्या बात आहे. हात खाली घ्या माझ्या लेकीनं. बघा एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा, कसं तेज आलं चेहऱ्यावर. एवढी वर्ष 150 टन फेरेन लावली थापलीचा काय उपयोग झाला का? आणि तुम्ही पण हळूच बहिणीची घेऊन लावली. डुकार ते डुकारच राहिलं, दगड ते दगडले का? हा, पण आज नुसतं राष्ट्राचं नाव मुखात आलं, कसं तेज आलं चेहऱ्यावर. आता सगळ्या लेकींना पहिला आनंदाचा महामंत्र ऐक, टना टना उड्या मारत घराकडे जायचा. रोज जाता पण कसं जाता खरं सांगा? ते 50 किलोचं दप्तर पाठीवर, त्या शिक्षकानं सांगितलेला अभ्यासक्रम, ते गणिताचं शिक्षक तर म्हणताय जर का फॉर्म्युले सोडवून नाही आणली मेलीस बघ. त्यामुळे त्यात मैत्रिणीची चर्चा, त्याला काही गणित शिकवा येत नाही, त्याचं काही भूमिती कळत नाही, आणि ते मुख्याध्यापक तर मध्येच येत आहे, फुसफुस करताय. त्याची एकदा कधीची बदली होत्या, काय काय करता ग कार्ट्यानं. आणि त्यात आणि काय काय कार्ट्यांच्याकडे मोबाईल. अजून कसा त्याचा मेसेज आला नाही? मी तर त्याला कालच पाठवला होता. त्याचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं, त्याला काल गॅस्ट्रो झाला, गॅस्ट्रो. साताऱ्याच्या दवाखान्यात पडलंय उतानं त्यांना आलाय. आता त्याचा मेसेज येत नसतो कार्टे. पण आज असं घराकडे जायचं नाही. आज सगळ्या माझ्या लेकीने टना टना उड्या मारत घराकडे जायचं, आणि घरी गेल्यानंतर मम्मी पुढे आली, मम्मीकडे पाहिजे नाच करायचा. मम्मी आय लव्ह यू मग करायचा. मम्मीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा. आला पापड्या धरायचा, पापड्याच्या गालाचा तर ट्रिपल मुका घ्यायचा. पापड्या मांग मांग मांग, दाताचा सगळा वास पापड्याला गेला पाहिजे. एवढ्या जोरात आज घराकडे जायचं. अगदी आई बापानं पहिला आमच्या संदीपला फोन केला पाहिजे, संतोषला फोन केला पाहिजे, नेमकं झालं काय, एवढ्या आनंदात जायचा. आणि सगळ्या बसलेल्या मातानं, तुम्हाला पण सांगतोय, सगळ्या आयानं, माझ्या अधिकारी मातानं, माझ्या शिक्षकानं, तुम्हाला पण सांगतोय, तुम्ही आनंदी तर जग आनंदी. तुम्ही पण टाना टाना उड्या मारत घराकडे जायचं. आता कार्यक्रम संपला, बसनं जायचं नाही, रस्त्यानं उड्या मारतच 4 किलोमीटर नाचतच जायचं झिम्मा फुगडी खेळत. आणि घरी गेल्या गेल्या सासू पुढं आली. कसं करता सासूला खरं सांगा, कसं करता? बेडकासारखं नाक असं फुगवता, नागिनीसारखं तिला फुसफुस 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 करता. नवऱ्याकडे बघून बोट मोडता, म्हातारीला कशाला माझ्या बोकांडी आणून ठेवलाय, तिला जरा गावी पाड, काय काय करता का मातानं. पण आज तसं करायचं नाही. आज काय करायचं? तुम्ही सुद्धा टना टना उड्या मारत घराकडे जायचं. आणि सासू पुढं आले, सासू डबायचा नाच करायचा. आत्या मग करायचं. म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा. म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली, तिला सोडायची नाही. लय दिवसानं सापडलेले आहे, धरायची म्हातारीला दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका. आत्या मंग मंग म्हातारी कडा लोळली पाहिजे. आणि तुझ्या नवऱ्याला फोन केला पाहिजे, बाबा लवकर इकडे ये. त्या पोलीस स्टेशन काय तर ठेवलं तर तुझी बायको गेली ते ऐकायला. आल्यापासून तिच्या अंगात आलंय माझं गाल मुक घेऊन सुजावलं. नवरा आला, नवऱ्याकडे पाहिजे म्हणायचं यस माय डार्लिंग आय लव्ह यू मग करायचा. नवऱ्यानं कोलांटी उडी मारली पाहिजे, पळत गेला पाहिजे पोलीस स्टेशनला. महिन्यात नाही एकदा आपल्या मसवडला असलं व्हायला लागतंय. आमच्या घरात आज आनंदी आनंद आहे, लक्षात घ्या. एवढ्या आनंदात आज प्रत्येकानं इथून निघून जायचं. आणि माझ्या लेकरांना तुम्हाला खरं सांगू का, 20-20 हजार प्रेक्षक माझ्या समोर असतो, 20-20 हजार.
झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी वाचा सिद्धे माझ्या लेकरानं छत्रपतींच्या तुमच्या आशीर्वादाने या वसंताच्या जिभेवरती आली. अखंड राष्ट्रवाद चला आता माणूस घडवूया हे अभियान घेऊन मी फिरत आहे. पण इयत्ता पहिली ते चौथीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हातपाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्यानं या कार्ट्याने पाडली. शिक्षकांच्या तोंडाला तर फेस आणला या कार्ट्याने. शिक्षक घड्याळ लावूनच बसतय शाळेत, कार्ट घरला कधी जातंय. आणि घरामध्ये त्याची आई घड्याळ लावून बसते, कार्ट शाळेला कधी जातंय. तो मे महिना त्या आईला नको वाटतो. मागच्या महिन्यामध्ये खाली रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता. मस्त असं नटून थटून मी बसलेलो होतो आणि एक माता अशी पर्स लावून डुलत डुलत माझ्या जवळ आली. मला म्हणाली, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हटलं माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला का? तर ती माता मला म्हणते, सर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली, तुम्ही सगळ्या कॉलेजला परवानगी दिली, तुम्ही माझ्या युनिटला परवानगी दिली नाही. म्हटलं माते भगिनी कोणतं का तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते, सर लहान गट मोठा गट येता पहिली ते चौथीचा माझा युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. लहान गट म्हणल्यावर काळीज माझं चर्र झालं. म्हटलं माते जरा जवळ ये, पाहिजे तर आजचं मानधन तुला घे, पण एक काम कर, एक बस घेऊन ये, त्या बस मध्ये सगळी कार्टी ही कुचून भर, तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला सहलीला निघून जा, पिकनिक कर, पण ही कार्टी घेऊन माझ्या समोर बसायचं नाही. मॅडम लय हुशार होत्या, प्रचंड मोठा अनुभव त्यांना. मला म्हणल्या, सर पुढं बसवत नाही, माग बसवली तर चालतील का? माग म्हणल्यावर मी पण जरा विचार केला. म्हणलं ठीक आहे माझ्या माग बसा, पण माझ्यापासून चांगली 200 फूट लांब कार्टी बसवायची. हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक बसवायचा. जर का कार्ट्याने दंगा केला, मेला मेला मेला. मॅडम अगदी हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येते, पण चांगली 100-200ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नाल आहे, कोण चड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण कोणाला दगड मारतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं आणि मला करून गेलं. म्हणलं मेलो वसंतराव, संपलं तुमचं व्याख्यान. मग माझ्या लेकरांना आज घरी जायचा, सोशल मीडियाला फक्त वसंत अंकारे नाव टाकायचा. शेकडो नाही हजारो व्हिडिओ असे थै 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 नाचत येतात. असाच खुर्चीवरती उभा असतो आणि लेकरांच्या छताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र धर्म आणि महामानव मी पेरत असतो. लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलं होतं, एवढं रंगलं होतं, प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता. आणि पाठीमागं बसलेले लहान गटाचं कार्ट कधी रांगत रांगत येऊन खुर्चीच्या खाली बसलं होतं, कुणालाच माहिती नव्हतं. आणि जसं बास कमी कर रे, जरा बास लय वाढलाय, ट्रिबल वाढव, बास कमी कर. आणि जसं माझं व्याख्यान रंगात आले, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणताय, साहेब मागणं पॅन्ट फाटलेले तुमचे. पॅन्ट फाटले म्हणल्यावर मी पायला खालनं उडी टाकली, कारण पाठीमागून 2 कॅमेरे सुरू होतं. म्हणलं सगळ्या रत्नागिरीला आता माझा फाटलेला नकाशा पोहोचला. म्हणून हळूच माग हात लावला, बघतोय तर सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं. म्हणलं नालाय का कुठं फाटल्या? तर खालनं मला म्हणतोय, कसं फसवलं, थोबाड फोडीन म्हणलं तुझी. एकदा तर एक माता माझ्या शेजारी बसली होती, तिच्या मांडीवर एक 4 वर्षाचं गोरगोमट कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं, पण लय नालायक आणि आगाव होता. कार्ट माझ्याकडे बघायचं, गालात फुस करून हसायचा आणि आपल्या मम्मीला म्हणायचं, मम्मी ते माणूस खुर्चीवरच आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हटलं मला लय भारी वाटलं. म्हटलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणताय. वा वा वा, कौतुकानं कार्ट्याकडे बघितलं आणि म्हणलं, काय रे माझ्या पिल्ल्या. पिल्ल्या म्हणायचा अवकाश. कार्ट खालनच बोंबाल, ए बॉब जरा इकडे ये, इकडे ये. म्हणलं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरला. जसं आईनं तोंड दाबून धरला, मी म्हणला, हे माते एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे की. तर ती माता मला म्हणाली, दाद्या गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 2 तास परत त्या कार्ट्याकडे मी काही बघितलं नाही. अशी ही माझी कार्टी. पण माझ्या जमलेल्या लेकीनो, हे माझ्या जमलेल्या लेकरानं, माझ्या मातानं, माझ्या पितानं, लक्षात घ्या माझ्या युवकानं, हा होता थोडा विनोद, ही होती थोडी गंमत, हे होतं थोडस तुझ्या मनाचं मनोरंजन. पण आज तुझ्या मनाचं मनोरंजन करायला मी इथं आहे का? नाही बघ माझ्या लेकरा. महाराष्ट्र नाही, अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो. महाराष्ट्र नाही, अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मेला. ज्या देवळामध्ये आम्ही जातो त्या देवळातला देव मेला.
अंतरीचा जागवारे, हे कोणता अंतरीचा देव याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या कवळ्या काळ्यान माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसते प्रकटे समाजे. शेकडो महापुरुष, हे या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं जन्म घेतलेला आहे? या कवळ्या काळ्या. कोणत्या कवळ्या काळ्या? या महाराष्ट्राच्या, या राष्ट्राच्या शाळेच्या भिंतीमध्ये शिकत असलेले या कवळ्या काळ्या. हे मातानं तुमच्या पोटाला आलेलं तुमचं लेकर, 4 वर्षाचं तुझं लेकर तुझ्या मांडीवरती वाढत आहे बघ, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे बघ. हे त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवांनी, पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या मध्ये माणूस कुठेतरी हरवत चालला. हे म्हणून आज तुमच्या समोर मी उभा आहे. हे माझ्या लेकरानं वसंतांकारी आला आणि आम्हाला हसवून गेला, असं होता कामा नये. वसंतांकारी आला आणि आमच्या मनाचं मनोरंजन करून गेला, असं होता कामा नये. आज आलोय तर तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीची ठिणगी टाकून जाणार. हे बाप नावाचं वादळ तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार. आई नावाच्या मायेचा महासागर तुझ्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये पेरून जाणार. हे माझ्या लेकरांना, म्हणून इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, हे तुझं वय कितीही वर्षाचं असू दे, तुझं वय 20 आहे, तुझं वय 15 आहे, तुझं वय 18 आहे, तुझं वय 40 आहे, तुझं वय 50 आहे, आज एक काम करायचं बघ माझ्या लेकरा. हे आज एक काम करायचं बघ, पळत पळत घरी जायचं. हे आज एक काम करायचं, पळत पळत घरी जायचं. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा. हे जो प्रश्न आम्ही आमच्या आईला कधीच विचारला नाही. हे तुझं वय 50 आहे, हे 4-5 वर्षापूर्वी तुला तुझी आई सोडून गेली बघ, आणि ज्या क्षणाला तुझी आई तुला सोडून गेली, आईचा फोटो त्या भिंतीवरती तू नक्कीच टांगला असणार, पण भिंतीवरच्या आईनं कधीच आम्हाला मिठीत घेतलं नाही आणि जिवंतपणे आम्हाला आमचा आई बाप कधीच कळाला नाही पोरांनो. हे म्हणून आज तुला सांगतोय बघ, हे आज पळत पळत घरी जायचं माझ्या लेकरा. हे त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ, हे त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा. कोणता प्रश्न माझ्या लेकरांना? कारण लक्षात घ्या, आज आमचा दृष्टिकोन चुकल्यामुळे 3 वर्षाची लेक तिचे तुकडे तुकडे होऊ लागले. हे माझे लेकर व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकू लागले. हे माझ्या लेकी असुरक्षित झाल्या. हे ड्रग्स आणि गांजा आमच्या खिशामध्ये येऊ लागले. म्हणून माझ्या लेकरांना आज पळत पळत घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायचे आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई, आई गा, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस, त्यावेळेला आई तुला किती वेदना होत होत्या ग आई, तुला किती यातना होत होत्या. हे पोरांनो, पळत पळत आज घरी जायचं बघ, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बात आणि त्या आईला हा पहिला प्रश्न विचारायचा. आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल, टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली. हे कारण पोरांनो, 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते, हे या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पुरीनो. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. हे ती हंबरडा फोडत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब. 9 महिने 9 दिवस या लेकराला मी या उदरामध्ये ठेवलंय साहेब. साहेब प्रत्येक क्षणाला या लेकराची मी वाट बघते साहेब. कधी एकदाच हे लेकर माझ्या उदरातून माझ्या तळ हातावरती येतं आणि कधी एकदाच या लेकराला मी डोळं भरून पाहते साहेब. त्या लेकराला मला नाही पाहता आलं तरी चालेल साहेब, पण माझ्या लेकरानं मात्र हे जग नक्की पाहिलं पाहिजे साहेब. माझ्या लेकरानं मात्र हे जग नक्की पाहिलं पाहिजे. ती आई तुम्हाला कळाली का? ती आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली नालायकानो. याच आईला आम्ही म्हणतो तुला काय कळतं ग? याच आईला आम्ही म्हणतो तुला काय कळतं ग? सगळं काय कळतं बघ या माऊलीला. नालायक, सगळं काय कळतं बघ या माऊलीला.
म्हणून 3 वेळचं अन्न रोज तुमच्या ताटात येऊन पडतं पोरांनो. 3 वेळचं अन्न रोज तुमच्या ताटात येऊन पडतं. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल. माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील. माझं लेकरू आजारी पडल. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली माझ्या लेकरांनो. म्हणून आज तुमच्या समोर मी उभा आहे. अँड टुडे दिस इज नॉट अ लेक्चर, दिस इज द ट्रान्सफॉर्मेशन. आय एम नॉट टॉकिंग विथ युअर ब्रेन, टुडे आय एम टॉकिंग विथ युअर हार्ट माय डिअर. यू हॅव टू चेंज टुडे अँड दॅट्स व्हाय द बिगेस्ट एज्युकेशन इन दिस वर्ल्ड. या जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुझ्या काळजामध्ये पेरतो पोरा. या जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुझ्या काळजामध्ये पेरतो. ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला नालायक, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा. त्या माऊलीचं नाव आई आहे. आई आनंदाने तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव सला बाप आहे पोरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. बाप हा बाप आम्हाला कळाला का? नाही कळाली. हात जोडून सांगतोय माझ्या लेकीनं, हजाराची गर्दी तुम्ही केली. आज ऐक माझं मी काय म्हणतोय पोरी. तू तुझी ओळख विसरलीस बघ माझ्या लेकरा. आई बापानं दिलेली तुला तुझी ओळख तू विसरलीस बघ. माझ्या महामानवाने दिलेली ओळख तू विसरलीस बघ. म्हणून एखादा हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवू लागला. पोरीनो तुमच्यावरती तुटून पडू लागला. 1000-2000 रुपयांच्या साठी तुम्हाला विकू लागला. तुमच्या शरीराचे तुकडे तुकडे करू लागला. त्या नराधमाची एवढी ताकद झाली. 3 वर्षाच्या लेकीवर तो अत्याचार करू लागला. कारण का पोरीनो तुम्ही तुमची ओळख विसरला. ही ओळख तुला आज तयार करून देतो बघ. या मसवडच्या मातीमध्ये अध्यात्मानं पावन झालेली ही माती, या मातीमध्ये तुला तुझी ओळख तयार करून देतो पोरी. इथं बसलेल्या प्रत्येक आईला सांगतोय, इथं बसलेल्या प्रत्येक बापाला, भावाला आणि बहिणीला सांगतोय, ही ओळख कधी विसरायची नाही बाग. 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण ही ओळख कधी विसरायची नाही बाग. बाग पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बाग. पुण्याच्या रस्त्यावर एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बाग. पिशवीमध्ये एक लुगडा होता बाग, अंगावरती एक लुगडा होता बाग. एवढीच तिची संपत्ती होती. पुण्याच्या रस्त्यावर ती माता चालत होते. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती बाग. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते. ड्रोन बंद करा, लगेच ड्रोन बंद करा, 1 मिनिटात ड्रोन काढून घ्यायचा. सगळं काय ती माऊली सहन करत होती बा. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काय ती माऊली सहन करत होते. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होते. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होते आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या राष्ट्रामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. पोरी ती सावित्री आहे. जरा 1.1 विलायचं टाक याला आणि जरा ट्रिपल शॉट करून याचा आवाज वाढव बरा. मनामध्येच कमी करत जाऊ नका. पोरी
ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ. तू एवढी स्वस्त नाही कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, हे तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं आणि तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर बोरी हे तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे. हे एवढी स्वस्त नाहीच माझ्या लेकरा. तो छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस बकोरी. हे ही तुझी खरी ओळख आहे. जीव गेला तरी चालेल बघ. आलाच कुठला कुत्रा लांडगा तर त्याच्या नरड्यावर पाय देण्याची ताकद धमक तुमच्यामध्ये आहे. पण पोरीनं हे तुम्ही फसू लागला. तुम्ही खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसू लागला. हे म्हणून आज ही ओळख घरी घेऊन जायचा बघ. हे पोरा बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली. हे पोरान बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं. हे म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही पोरा. हे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही. हे बाप म्हणतो पोरग माझ्या उंची एवढं झालं. बाप म्हणतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावतं आणि तेच पोरग व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकतं. हे 8वी 9वीच्या पोराच्या खिशामध्ये गांजा सापडू लागली. नालायकानं मित्रांचे वाढदिवस साजरे करत रात्रीच्या 12-12 वाजता रस्त्याने फिरू लागला. हातामध्ये दारूचा ग्लास येऊ लागला. कुठला तर पडद्यावरचा बेगडी नायक येतो. तुला म्हणतो चलो विमल खाओ, तुला म्हणतो चलो गुटखा खाओ, चलो आइश करेंगे. जिंदगी एक बार मिलती है. माँ बाप को क्या समझता है, शिक्षक लोगों को क्या समझता है. हमारी जिंदगी हमारे तरीके से हम जिएंगे. हे पुरानो व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकू लागला. त्या बापानं जगायचं कसा. पण आज तुला जास्त वेळ तुझा घेत नाही. पण लक्षात घे या राष्ट्राचा इतिहास एका मिनिटामध्ये मी तुला सांगतो बघ पोरा. ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शड्डू ठोकला. ही माती माझ्या संभाजी राजांची पोरानं. ही माती माझ्या संभाजी राजांची. वय वर्ष 32 आहे बघ संभाजी राजांचा. संभाजी राजांना काही तर झालेले आहे. 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. असंख्य जखमा संभाजी राजांच्या शरीरावरती आहेत. मृत्यूच्या दारामध्ये माझा राजा उभा आहे बघ. मृत्यूच्या दारामध्ये माझा राजा उभा आहे. अमावस्येची ती रात्र थरथर कापत आहे. मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे. पण माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र यत्किंचित ते कमी झालेलं नाही. आणि मृत्यूच्या दारामध्ये औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा. हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य. वो हमारे चरण में रख. हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझा राजा औरंगजेबास उत्तर देतो. या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील. हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि चुकणार नाही. कारण मला माझा बाप कळालेला आहे. मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. हे पुराणा तुम्हाला तुमचा बाप कळाला का. बापाला मोबाईल नाही दिला म्हणून तुम्ही आत्महत्या करता. तुम्ही व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकता. तुम्ही गांजा पिता. तुम्ही ड्रग्स पिता. नालायकानो कारा. म्हणून आज मी तुझ्या समोर उभा आहे. जास्त वेळ घेत नाही. ओनली 20 मिनिट्स आय एम गोइंग टू टॉक विथ यू. बट लक्षात ठेव पोरी. आईला पहिला प्रश्न विचारला ना. आता त्याच आईला दुसरा प्रश्न विचारायचा. इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय ज्यानं आई बापाच्या पोटी जन्म घेतला त्या प्रत्येकानं आज एक काम करायचं बघ. आईला पहिला प्रश्न विचारलास. आई तुला किती वेदना होत होत्या. आता त्याच आईला दुसरा प्रश्न विचारायचा. त्याच आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा बघ. पळत पळत घरी जायचा बघ. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ. त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई गा 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. आई माझं वय 1 वर्षाचं होतं बघ. मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी. माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस. का ग आई. तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत. तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत. तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का ग बोलवत. पोरांनो एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल. हंबरडा फोडल बघ ती माऊली. तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली. हंबरडा फोडल ती माऊली.
माऊली तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली त्या आईच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ त्या आईच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ अक्का अक्का करत तिच्या माग पुढं पडणार ते लहान लेकरं तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ स्वतः उपाशी राहणारा पाठ आणि पोट एक झालेला नुकता शेतातून आलेला पण त्याच हातानं तिला घास भरवणारा तो बाप तिच्या डोळ्यासमोर येईल बघ अंगावरती एकच लुगडा आहे 50 ठिकाणी फाटलेला आहे 40 ठिकाणी शिवलेला आहे तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती माय माऊली तिच्या डोळ्यासमोर येईल बघ तुझी आई हंबरडा फोडल तुझ्या गळ्यामध्ये पडल आणि तुला म्हणाल खरं आहे पुरी खरं आहे हे पुरी खरं आहे 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बघ माझ्या आईला भेटायला माझ्या वडिलांना भेटायला माझ्या भावाला भेटायला हे पुरी तुझं बाई 1 वर्षाचा होता बघ तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा घेऊन जात होते तुझ्या आजोळे तुझ्या आजीला तुझ्या आजोबांना तुझ्या मामाला भेटवण्यासाठी पण पोरी आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय गे 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ त्याला कारण आहे बघ पुरी त्याला कारण आहे माझ्या लेकरा 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ तुझ्या बापाचा हात धरण मी माझ्या सासरी आली बघ आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली बघ तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली समोर हंबरडा फोडून मी रडू लागली अहो ऐकलं का हो मला माझ्या आईची आठवण येते हो अहो ऐकलं का मला माझ्या बापाची आठवण येते हो अहो आई बापाला सोडण असं कधी मी राहिली नाही हो रोज डोळ्यासमोर आई बाप दिसत होता आई बापाची किंमत मला नाही कळाली हो नको तसं मी आईला बोलत होते नको तसं मी बापाला बोलत होते अहो मी बापा बरोबर 2-2 दिवस बोलत सुद्धा नव्हते माझी आई मला लहानपणी म्हणायची पुरी माझ्या आई बापाची आठवण आली की माझ्या पोटात गोळा येतो ग मी माझ्या आईला हसायची शाळेला निघून जायची आईची टिंगल करायची आई तुझ्या पोटात गोळा कसा काय येतो ग आता मला कळालं हो आता मला कळालं उठल्या उठल्या माझा आई बाप माझ्या डोळ्यासमोर दिसत नाही हो माझ्या पोटात गोळा येतो जाऊ का हो जाऊ का सगळं आयुष्य मला तुमच्या सोबतच काढायचं आहे पण जाऊ का एकदा आईला भेटून येऊ का हो एकदा बापाला भेटून येऊ का हो तुमच्या परवानगी शिवाय मी नाही जाऊ शकत सांगा ना हो हे पुरी माझ्या डोळ्यातले अश्रू आणि माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता हे पोरी एसटी पुरताच पैसा बर का ग कारण तुझ्या बापाचा आताचा हा बंगला आणि ही गाडी बघू नको त्यावेळेला एका जुन्या पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ तुझा बाप एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा 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 पण लक्षात ठेव पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बघ आणि जर सारखं सारखं जायचं असेल तर कायमचा तिकडे निघून जायचा परत इकडे यायचं नाही बघ हे पोरे इकडे माझा आई बाप होता इकडे माझं सासर होता मध्येच माझी घुसमट होत होती काय करावं मला कळत नव्हतं बघ तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होते हातामध्ये 2 पिशव्या घेत होते एसटी मध्ये मी बसत होते एसटी माझ्या माहेरी येत होते एसटीतून खाली मी उतरत होते घराच्या दिशेने मी धावत होते कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि आबा म्हणून कधी एकदाची मी बापाला कडकडून मिठी मारते कधी एकदाच अक्का करत ते लहान लेकरू माझ्या समोर येत आणि त्या लेकराच्या गालावरून कधी एकदाची मी हात फिरवते आणि 10 रुपयांची नोट कधी एकदाची मी त्याच्या हातावरती ठेवते तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होते हातामध्ये 2 पिशव्या घेत होते एसटी मध्ये मी बसत होते एसटी माझ्या माहेरी येत होते एसटीतून खाली मी उतरत होते घराच्या दिशेने मी धावत होते माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बरे घराच्या अगोदर घराच्या समोरचा ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पुरी त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं
बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं पोरी. तिने सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होते, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होते. अंगणातूनच मी घरामध्ये शिरत होते. आबा 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 उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय. आबा 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 उद्या मला हे पाहिजे. आबा आबा उद्या मला ते पाहिजे. माझा उपाशी बाप, माझा नुकताच शेतातून आलेला बाप, काबाड कष्ट करणारा बाप, पाठ आणि पोट एक झालेला माझा बाप स्वतःच्या हातानं मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग, मी अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा, सकाळी शाळेला गेलंयस की रे, जाताना एवढा डबा घेऊन जातयस. माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा उपाशी बाप, माझा नुकताच शेतातून आलेला बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत मला म्हणायचा, पोरे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, कोणी कोणाचं नसतं बघ पोरी, कोणी कोणाचं नसतं बघ. ज्याला बाप नाही त्याला काही नाही बघ पोरी. ज्याला आई नाही त्याला काही नाही बघ. या लाखोच्या गर्दीत सगळी नाती आपल्या सोबत असतात पोरी, पण हक्काचा खांदा निघून जातो. ज्या खांद्यावरती आपलं डोकं टेकवावं आणि भडा 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 आपल्या वेदना आपल्या बापाला सांगाव्या, तो बापाचा खांदा निघून जातो पोरी. तो आईचा पदर निघून जातो. कितीही मोठं झालं तर त्या पदराच्या आड लपावा. कितीही मोठं झालं तर त्या पदराच्या आड लपावं आणि हंबरडा फोडत आपल्या आईला कडकडून मिठी मारावी. तो आईचा खांदा निघून जातो पुरी. ज्याला आई बाप नाही त्याला काही नाही बघ पुरी, ज्याला आई बाप नाही त्याला काही नाही. माझ्या लेकरा, जोपर्यंत मी जिवंत आहे शिकून घे. तुझ्या डोळ्यात देखत माझं डोळं मिटायला मी मोकळा झालो बघ. माझ्या बापाने मला शिकवलं. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरे. घराच्या अगोदर घराच्या समोरचा ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायचे, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझा बाप माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पुरी? मी तुला चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पुरी? आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आली आबा, तुमची आठवण आली म्हणून आली. रोज डोळ्यासमोर दिसत होता आबा, तुमची किंमत मला नाही कळाली आबा. नको तसं मी तुम्हाला बोलत होते आबा. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा आबा, मला माफ करा. माझा बाप तिथं काय चाललंय रे हरामखोरानो? उठून घरला का घर गाठायचा नालायक, नाहीतर एकतर शांत बसायचा. तिथं जर आलो तर मी हाणीन धरून. नालायक
माझा बाप माझ्या डोळ्यातल्या श्रमसत मला म्हणायचा, कार्टे रडवतीस की काय ग? चल मुकाट्यानं घरात चल पोरी, चल मुकाट्यानं घरात चल. आणि अंगणातूनच माझा बाप माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग? पोर आली की ग आपली, पोर आली की आपली. हे माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. हे आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा. माझी माऊली माझ्या जवळ यायचे, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायचे आणि मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं कर की का? आणि गाल पुढं केलं रे केलं की माझ्या दोन्ही गालाचा मुका घेत आपली आटी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मारत माझी आई मला म्हणायची, पोरे चल की का घरात. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी. तू घर सोडलास आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग पोरी. तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीव आहे, मला आत्ता कळालं की ग पोरी, मला आत्ता कळालं. चल घरात आणि तुझ्या हातानं एखादा घास तुझ्या बापाला भरव पोरी. चल घरात. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. 25 वर्ष आता उलटून गेली बाग. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, हे पोरी 25 वर्ष उलटून गेली बाग. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे. घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी. आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पुरी कशी आहेस का पुरी, पुरी कशी आहेस. हे अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता पडत नाही पुरी. आणि माझ्या कानावरून हात फिरवणारा तो बाप आणि ती आई मला आता त्या घरात दिसत नाही पुरी. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता परत बाहेर येत नाही पुरी. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पुरी. आणि माझ्या दोन्ही गालावरून हात फिरवणारी ती माई माऊली आहे मला आता त्या घरात दिसत नाही पुरी. हे 2 पावलं उचला जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, हे 2 पावलं उचला जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीच माझं सर्र करत पुरी. काळीच माझं सर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखाद नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखाद नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असत तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना
बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं पोरी, किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना, बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असत. एक घास चिवूचा, एक घास काऊचा, एक घास चिवूचा, एक घास काऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणे या हाताने एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. हे लाखो रुपये आहेत बघ पुरी तुझ्या बापाकडे, आता लाखो रुपये. हे एका गावाला काय ग, अखंड मसवड शहराला या क्षणाला मी पंच पकवानाचं जेवण घालू शकते पुरी, पण एखादा घास माझ्या बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार पुरी. कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुख नाही घेणार पुरी. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर, आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर. पुराणो आज या संदीप लेकरानं मला इथं आणून उभं केलं बघ. हे बघ, आज या मसवड पोलीस स्टेशनला मला तुझ्या समोर लेकरा पोरा उभं केलं. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण पुन्हा एकदा तुझ्या काळजावरती पेरतो आणि मी इथं थांबतो बघ माझ्या लेकरा. हे जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नालायक, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे तुरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. पण याच आईला आम्ही लाचार करू लागलो, याच आईच्या आम्ही तोंडी थुंकू लागलो, व्यसनाच्या विळक्यामध्ये अडकू लागलो. अरे आम्ही ड्रग्स आणि गांजा शोधून शोधून आणू लागलो, त्याचं सेवन आम्ही करू लागलो. हे पुरीनं छत्रपतींची शपथ आहे तुम्हाला. शेवटची फक्त 10 मिनिट मी तुमच्याशी बोलणार आहे, पण ऐक रे पोरा, कधी बापाची टाच हातामध्ये घेतलीस का नालायका? आज लय मस्तीनं वागतोस, आई बापाची टिंगल उडवतोस, शिक्षकांची टिंगल उडवतोस, तुला चांगलं सांगणाऱ्यांची टिंगल उडवतोस. आणि तुला आवडतं कोण? तर तो पडद्यावरचा नायक. साला दारू प्यायला शिकवणारा तुम्हाला तो आवडतो. खोटं प्रेम करून नको तसले अश्लील व्हिडिओ बघायला जे तुम्हाला शिकवतात ते तुम्हाला आवडतात. आणि घरातल्या आई बापाची टिंगल करू लागला तुम्ही, शिक्षकांची टिंगल करू लागला नालायकानं तुम्ही. म्हणून आज तुझ्या समोर आहे. हे पोरे, त्या बापाची टाच कधी हातामध्ये घेतलीस का ग?
100 भेगा पडल्यात तुझ्या बापाच्या टाचला पुरी, 100 भेगा पडल्यात, पण तुझ्या टाचवर एक भेग सुद्धा त्या वाघाने येऊ दिली नाही पुरी, एक भेग सुद्धा तुझ्या टाचवर येऊ दिली नाही. नालायकांनो, अकॅडमी मध्ये माझी पोरगी पोलीस होणार, माझ्या पोरगीच्या अंगावर वर्दी येणार म्हणून बाप गावभर हिंडत असतो. अगं स्वतः पायात फाटका चप्पल घालतो, पण माझा दाद्या माझी दीदी मैदानावर धावते म्हणून कर्ज काढून तुझ्या पायामध्ये ब्रँडेड बूट आणून टाकतो. हे नालायकानो, हा बाप तुम्हाला कळेना? हरामखोरानो, हे पाटेच्या थंडीमध्ये अंगावरती चादरी घेऊन तुम्ही झोपलेला असताना रे नालायकानो, अरे हसणं लय सोपाय र, गर्दीत बसून टिंगल करणं लय सोपाय र, पण बापाच्या वेदना समजावून घेणं हरामखोरानं लय अवघड आहे. हे पडद्यावरचे नको ते भुरटी लोक तुमचे आदर्श होऊ लागले आणि आई बापाला हे तुम्ही पायाखाली घेऊ लागला. हे पोरी, पाटेच्या थंडीमध्ये 2-2 चादरी घेऊन झोपलेला असताना तेव्हा तुझा बाप कुठल्या तर शेतात पिकाला पाणी पाजत असते बघ, एकटच ग पिकाला पाणी पाजते आणि रात्रीच्या अंधारात भूतासारखं ग एकटच बडबडतय, दीदी माझी आता अकॅडमी जात्या, दाद्या माझा आता 12वीला गेला, धाकटी माझी आता 10वीला जाणार, माझ्या लेकरांना मी लई शिकवणार, मला शिकता आलं नाही पण माझ्या लेकरांना मी शिकवणार. हे तो आई बाप तुमच्यासाठी रात्रीचा दिवस करतो आणि त्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करताना आलाय हरामखोरानं. मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करायला म्हणून हे सांगून घरात निघते, सांग नको ते उद्योग करता. हे म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बाप रे. हे नालायकानं, हे आईला धमकी देताना ग, हे नालायक ऐक रे नीट ऐक, आईला धमकी देताना मला मोबाईल दे बघ, आय वॉन्ट अँड्रॉइड मोबाईल नाऊ अँड आय वॉन्ट आयफोन, अदरवाइज आय एम नॉट गोइंग टू स्टडी. आईला धमकी देता मला फोन दे नाहीतर मी अभ्यास करत नाही. हे बघ, हा मी मरती. आई म्हणती पोरी गप ग, बापाला नाही कर्ज आहे, अगं तुझी फी अजून भरायची आहे, 2-4 महिन्यानं घेऊया. नाही बघ, मला उद्याच पाहिजे बघ, या आठवड्यात जर मला मोबाईल नाही दिलास तर मी काहीतरी करून घेते बघ. अगं रात्रीच्या 10 वाजता तुझा बाप जेवणाच्या ताटावर येऊन बसतो, एक घास हातात आहे, एक घास मुखात आहे आणि तुझी आई हळूच म्हणते, अहो ऐकलं का हो, पोरगीला मोबाईल घेऊन द्यावा लागल, हो पोरगीला मोबाईल घेऊन द्यावा लागल, नाहीतर काहीतरी करून घेतो म्हणते. बापाचं काळी चर्र करतं ग, हे बापाचं काळी चर्र करतं. माझं लेकरू काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेऊन मग मी जगायचं कसं? हे भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतो बघ, हे भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतो बघ, हे तोंडातला घास काढता येत नाही म्हणून कसा तर गिळतो आणि हातातला घास हे तुझ्या ताटातच टाकतो बघ. हे तुझी आई म्हणते, अहो जेवण तर करून घ्या किंवा गप ग, जेवता कधी पण येईल, पण माझ्या लेकीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुझा बाप उठतो बघ, कुठल्या तर मित्राजवळ जाऊन झुकतो, एक 10,000 रुपयांची गरज आहे, लेकीला उद्या मोबाईल घेऊन द्यायचा आहे, शेताचं पीक आल्या तुझं पैसे देतो, सोसायटीचं कर्ज मंजूर झाल्या तुझं पैसे देतो. देतोस का रे बाबा, देतोस का रे बाबा? हे पोरीना तुमच्या हातामध्ये मोबाईल येऊन पडतो, त्या मोबाईल वरून रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत चॅटिंग करत बसता हरामखोरानो. नको त्या कुठला तर अनोळखी कोण तर तुझ्या आयुष्यामध्ये येतो, त्याला मेसेज पाठवत बसता, त्याला भेटायला जाता. हे पोरीनो, तुमच्या शरीराचा तुकडं व्हायला लागलं, कुठला तर नरांधून हरामखोर अनोळखी तुला भेटायला बोलवून घेतो, त्याच्या मित्रांना बोलवतो, तुमच्यावरती तुटून पडतो, तुम्हाला विकतो. जा जरा पोलीस स्टेशनला, फक्त सातारा जिल्ह्यातल्या गायब झालेल्या 2025 मधल्या लेकींची यादी घेऊन ये. कुठे गेल्या माझ्या लेकी? हे नालायकांना, तुम्हाला फसवलं जात आहे, तुम्हाला विकलं जात आहे, तुम्हाला तोडलं जात आहे. का ग माझ्या पोरी? कशासाठी? आई म्हणती पोरी रात्रीच्या 2 वाजले की ग, झोप की ग, तर आईला धमकी देता, माझा अभ्यास सुरू आहे बाग, माझा अभ्यास सुरू आहे, मला काही त्रास देऊ नको. आणि नको तसला कुठला तर लालायक हरामखोर लाडका कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो, आणि 20 वर्ष ज्या आई बापाने तुम्हाला तळ हाताच्या फोडासारखं जपल्या, त्या आई बापाच्या तोंडावर तुम्ही निघून जाता. का माझ्या पोरीनं आवाज दे रे, आवाज कमी पडायला लागलाय मागचा मला. का रे नालायकाना, व्यसनाच्या विळक्यामध्ये अडकायला लागला, मित्रांच्या मध्ये पार्ट्या करायला लागला, सलीला जाऊ लागला, नालायकांना लायसन नसताना गाड्या चालवू लागला. हे मरून जातोस नालायका तू, पण तुझा आई बाप पाठीमागं टाचा घालत असतो, पोलीस स्टेशनच्या फेऱ्या तुझा आई बाप मारत असतो, कुठल्या तर लेकीला घेऊन निघून जाता. तुम्हाला ड्रग्सची सवय लागायला लागली, पोरीनं तुम्ही सुद्धा दारू प्यायला लागला, तुमच्या हातामध्ये सुद्धा सिगारेट येऊ लागला, उच्च शिक्षणासाठी पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये तुम्ही जाऊ लागला, हे आपलं अस्तित्व विकू लागला. नालायक हरामखोर. आज इथं शपथ घ्यायची, एकही पोरगी व्यसन करणार नाही, एकही पोरगी कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही.
एक पोरगे कुठल्या अनोळखे कुठल्याही सोशल मीडियावरती अनोळख्या पोराला SMS पाठवणार नाही. का रे पोरा, क्रिकेटच्या रना मोजत बसतोस नालाय का? यानं एवढ्या रना काढल्या, त्यानं तेवढ्या रना काढल्या. क्रिकेटच्या रना मोजत बसतोस, यानं एवढं करोड रुपये घेतलं, त्यानं तेवढं करोड रुपये घेतलं. कोणतरी येतो, चलो जुबा केसरी, चलो विमल खाव. तो विमल खाणारा तुला आवडू लागला, घरातला बाप मात्र तुला कळत नाही. नालाय का? त्या क्रिकेटच्या रना मोजू लागलास, पण तुला जन्माला घातल्यापासून तुला मोठं करेपर्यंत या मसवडच्या रस्त्यावर तुझ्या बापानं तुझ्यासाठी किती रना काढल्या याचा हिसाब नालायका ठेवलास का रे पोरा? कार्ट्या, याचा हिसाब कधी ठेवलास का? म्हणून सगळ्या लेकीन आणि लेकरांना सांगतोय, एक ही लेकरो लक्षात घ्या, एक ही लेकरो कुठल्या व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकणार नाही. एवढं सुंदर शरीर मिळालेलं आहे, व्यायाम करा, धावा. अरे छत्रपतींची माती, संभाजी राजांची माती, रामप्रसाद बिस्मिल्ला यांची माती, आणि या मातीमध्ये तुम्ही शंड आणि नामर्द होऊ लागला. नालायका, हे बाग एक काम करायचं बाग, शेवटची फक्त 7 मिनिटं राहिली, नीट ऐकायचा. आईला 2 प्रश्न विचारला ना रे, आईला 2 प्रश्न विचारला ना. आता त्या आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही बाग. आज घरी गेल्या गेल्या एक काम करायचं बाग. आज घरी गेल्या गेल्या एक काम करायचं, आपल्या बापाची वाट बघायची बाग पोरा. आपल्या बापाची वाट बघायची. आणि ज्या क्षणाला बाप आपल्या समोर येईल, रात्रीचे 8 वाजलेत अजून बाप आला नाही, बापाची वाट बघायची. रात्रीच्या 9 वाजलेत, रात्रीच्या 10 वाजलेत, आणि ज्या क्षणाला बाप आपल्या समोर येईल, एकच काम करायचं बाग. सगळी जळमट तोडून टाकायची पोरा, सगळी जळमट तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची पोरे, आणि पळत पळत जायचा बाग. आणि समोर उभे असलेले आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची पोरीनं, एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे, आणि ते पाणी पुसत तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग, काय झालं? असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हतास, काय झालं? शाळेमध्ये तुला कोण काय बोललं का? बाई काय बोलल्या का? आई काय बोलली का? काय झालं मला सांग, काय झालं मला सांग? तुझा भाऊ तुला काय बोलला का सांग? त्याची चमडीच लोळवतं. त्यावेळेला बापाला सांगायचं, पप्पा काय नाही झालं पप्पा, मला कोणी काय नाही बोललं पप्पा, मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं पप्पा. जेव्हा मी 1 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला कडकडून मिठी मारत होती पप्पा. कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. मला आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती पप्पा, आणि जसं तुम्ही येत होता तुम्हाला कडकडून मिठी मारत होते. आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती, पप्पा आईने मला मारलं पप्पा आईने मला मारलं पप्पा तुम्ही मला उचलून घेत होता ट्रिपल शार्प काल, पप्पा तुम्ही मला उचलून घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे खाली झेलण्यासाठी तयार आहेत. अगदी हसत मी तुमच्या हातामध्ये येत होती पप्पा माझी समजूत काढण्यासाठी पप्पा तुम्ही अंगणामध्ये माझ्यासाठी घोडा होत होता पप्पा तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा म्हणून मी अंगणभर तुम्हाला फिरवत होती पप्पा पोत म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होते पप्पा, तुमच्या खांद्यावरून मी फिरत होती पप्पा ओ मला रात्रीची भीती वाटते हो पप्पा, म्हणून आईच्या मिठीतून उठून येऊन रोज तुमच्या छातीवर रात्रंदिवस मी झोपत होते पप्पा. कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता, पण आता मी मोठी झाली पप्पा, आता मी शाळेला जाते, आता मी कॉलेजला जाते. तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता, इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस पप्पा, तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा, आय हेट यू पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला काय लागलं तर मी माझ्या आईला, मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते, पण तुमच्या समोर येत नाही पप्पा. पण आज गेली होती पप्पा, आज गेली होती आपल्या मसवड पोलीस स्टेशन पप्पा, एक बाप नावाचं वादळ आणलं होतं, आणि ते ऐकून आली पप्पा, आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून बेटी मारते पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. हे पोरांनो, शेवटची 5 मिनिटं, पण आज घरी पळत जाऊन घरातल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायचे, कारण बापाची किंमत त्या पोराला विचार, बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला बघ.
बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला बाग. कधीतरी एखाद्या सातारा जिल्ह्यातल्या एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं पोरानं. 6-7 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत आणि ते पोरग म्हणत, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही. माझ्या बापानं कधी मला एखादा घास भरवला नाही. रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का. रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का. माझ्या हातातलं माझ्या हाताला स्पर्श करेल का. आपल्या हातानं एखादा घास भरवात, माझ्या गालावरून हात फिरवात, मला कोणी म्हणेल का मीच तुझी आई आहे रे, मीच तुझा बाप आहे, मीच तुझा बाप आहे. माझ्या वयाची पोरं रस्त्यावरून चालतात तेव्हा काळीज माझं चर्र करत. मी काय चूक केली? मला का आई नाही, मला का बाप नाही? बापाची किंमत त्या पोराला विचारा, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला बाग. ज्या वेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना रे पोरांनो, तेव्हा ते 5 मजली मसवडचं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमाग साला तुमचा बाप उभा आहे. बाप ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा, ज्या वस्तूला हात घालाल ती वस्तू तुमची. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला, बाप लांबून म्हणतो, दाद्या दीदी आवडलाय काय शर्ट? चालू चाल, पैशाचं मी बघतो. पैशाचं मी बघतो. अरे आम्हाला मिळालं नाही, तुम्हाला मिळालंच पाहिजे. अरे घर सोडताना तुझ्या आईनं सांगितलंय पोरगी शिकते हो अकॅडमी मध्ये, पोरगा अधिकारी होणार आहे हो, पोरग पोलीस होणार आहे, त्याला काय हवं ते घेऊन द्या. माझ्या अंगावरचे हे दागिने काय कामाचे? विका मोडा, पण आपले लेकर शिकवा. हे पोरानं, माझ्या लेकरानं, बापाची किंमत त्या पोराला विचार. ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता सणासुदीला, माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं पॅन्ट घेतली, आणि बिना बापाचा पोरगा कुठल्या तर झाडाखाली उभा असत. तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघता आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो. त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. ते पोरग पळत पळत घरी जातात. ते पोरग पळत पळत घरी जातात, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतात आणि हंबरडा पडत आपल्या आईला म्हणता, आय ग, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे, आय मला ग, आय मला ग. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. रडू नको ग बस, रडू नको. अरे पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार नाही, आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरगा बापाच्या आठवणीत रडत असतात, ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते. ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, गप की रहा, बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले की नाही सांग बरा गप. तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा लिहिला नाही की, तुझ्यासाठी दुसऱ्याचा संसार सुद्धा मांडला नाही की. अरे वासनानं भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावरती पडतात की रे पोरा. प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत मी तुला मोठं करते की नाही सांग बरं. गप
2 दिवसानं येतात माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातलं अश्रू पुसत आपल्या आईला म्हणतो, आय नको मला शर्ट, आय तू रडू नको, आय तू रडू नको. तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं, आय तुला जर काय झालं तर मी जगायचं कसं, आय. पण आय आज तुझ्या चरणाची शपथ घेऊन सांगतो मी, आय आय आज तुझ्या चरणाची शपथ घेऊन मी सांगतो, आय मी शिकणार, आय मी एवढा शिकणार, एवढा शिकणार, एवढा शिकणार. प्रत्येक सणाला नाही, आय प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार, आय एवढा शिकणार मी, आय एवढा शिकणार. पुराणं थांबतो इथं, पण थांबत असताना फक्त 5 मिनिटं. आणि लक्षात घे ए नालायका, अगेन द बिगेस्ट एज्युकेशन इन दिस वर्ल्ड, पुस्तकाच्या बाहेरचं शिक्षण. एक ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला आहे नालायक, ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला ते लेकरू माणूस म्हणून घडलंय. पोरा तुला तुझा बाप आणि तुझ्या आईच्या डोळ्यातला अश्रू कळाला का? 3 वेळचं अन्न ताटात येऊन पडतं नालायका. 1 वर्षाचा होतास तेव्हापासून 18 वर्ष त्यानं फक्त तुला जपलं, तुझ्यासाठी जगला. त्या बापाची टिंगल करताना लाज वाटली पाहिजे नालायकानो. बापाची किंमत किती आहे माहित आहे का? फक्त 5,000 आणि 100 वरती रुपये. 5,000 आणि 100 रुपये बापाची किंमत आहे. ज्या बापानं तुम्हाला जपलं तो बाप शेवटचा श्वास सोडतो त्यावेळेला पोरी सांगतात फोन करून, आम्ही येऊ शकत नाही, आमच्या बापाला जाळा चला. आणि तुम्ही आमच्या बापाला जाळणार म्हणून आमच्या बापासाठी आम्ही देत आहोत 5,000 वर 100 रुपये. एवढी नैतिकता हरामखोरानं तुमची ढासळली नालायकाडो. तुमच्या मधला माणूस मेला नालायकाडो. गांजा प्यायला सांगणारे तुम्हाला तुमचे वाटू लागले. नको ते धंदे करायला शिकवणारे तुम्हाला तुमचे वाटू लागले. आणि घरातला आई बाप त्याला म्हणता जाळा जाळा आणि लवकर जाळा, आम्हाला आमची काम पडलेले आहेत, लवकर जाळा. हे नालायकानं, निर्लज्ज लोकांनो, बापाला कधी बघायचा? तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे नाही भेड भाड, तुका म्हणे सान थोरा. बापाला कधी बघायचं? शाळेची फी भरायला येतो तेव्हा बापाला बघायचं नाही रे नालायकानं. बापाला बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारात 2 वाजता बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप बाप हा बाप कधी मरतो? ज्या वेळेला 18 वर्षाचा पोरगा व्यसन करता त्यावेळेला बाप मरतो. हा बाप कधी मरतो? ज्या वेळेला 17-18 वर्षाचा पोरगा बापाला पोलीस स्टेशनला उभं करतं तेव्हा बाप मरतो. बाप कधी मरतो? ज्या वेळेला पोराच्या तोंडाचा दारूचा वास बापाला येतो तेव्हा बाप मरतो. पोरानं ओनली 5 मिनिट्स आय एम गोइंग टू टॉक विथ यू. बाप तेव्हा मरतो. हत्ती सारखा पोरग ज्या वेळेला व्यसनाच्या विळख्यात अडकतं आणि तेच पोरग कुठल्या तर लेकीला फसवून घेऊन जात आणि आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतं तेव्हा बाप मरतो. पोरानो, हे पोरी, तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते? फक्त 5 मिनिटं घेता बघ. फक्त 5 मिनिटं. तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते पोरी? जेव्हा तुझं लग्न ठरतं बघ पोरी. जेव्हा तुझं लग्न ठरतं बघ. 1 वर्ष वय वर्ष 1 ते वय वर्ष 18 त्यानं तुला जपलं बघ. आणि जेव्हा तुझं लग्न ठरतं सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद
आनंद आहे. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणबाई मिळालं, चांगलं खानदान मिळालं, आनंदाला उधाण आलेलं आहे. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत आहे. कारण बापाला कळून चुकत आहे, 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरं काही दिवसामध्ये भर्र करून उडून निघून जाणार. हे तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले तर तुझ्या आईला ते ओरडतंय बघ. का रडतेस का रडतेस? रडू नकोस बघ. रोज रोज पोरगीचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. जेवढी दिवस आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायची, तिला हसतच पाठवायची. पप्पा किती ओ आमच्यासाठी मेहनत करता, म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणार माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही बघ. पप्पा लवकर घरी या की हो पप्पा, मला तुमच्या सोबत जेवायचंय पप्पा. पप्पा आज मी तुमच्यासाठी मसाले भात बनवलाय हो पप्पा, या ना हो पप्पा, लवकर या ना पप्पा. तुम्ही जर नाही आला ना पप्पा तर मी उपाशी झोपेन बघा. आणि खरंच जर मी उशिरा आलो तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरू आता मला या घरातल्या अंतरुणावरती दिसायचं नाही की ग. पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का हो पप्पा? म्हणून माझ्या उशाला बसणार, हे माझ्या उशाला बसणार आणि हळूच माझ्या कानात, पप्पा उद्या 100 रुपये देता का हो पप्पा? पप्पा मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा. हो पप्पा पण आईला सांगू नका पप्पा, आई मला लई ओरडते. बापानं तुझा लई लाड केला, बापाकडून तू लई पैसे घेतेस. आईला सांगणार असाल तर नको मला तुमचं पैसे पप्पा. आता कोणाला मी जवळ घेऊ, आता कोणाला सांगू बाळा? तुझ्या माझ्या गोष्टी कधी मी तुझ्या आईला सांगितलेत का? आणि हे माझ्या लेकरा 100 रुपयानं काय होतंय? 500ची नोट देतो बघ तुला, उरलेलं पैसे तुझ्याकडेच ठेव, कोणाला देऊ नको, त्या दाद्याला देऊ नको. आता कोणाला ग पैसे देऊ, कोणाला पैसे देऊ? हे पोरे तुझ्या आईला तुझा बाप ओरडत असतो बघ, रडू नको म्हणाल. पण तुझ्या बापाला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो पुरी, आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो पुरी, हंबरडा फोडून रडतो. तुझी आई म्हणते आहो हो, डोळं का हो लाल झालं तर तुझ्या आईला ते बिचार गरीब म्हणतंय साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला पुरी, साबण नाही गेला माझ्या लेकरा. तुझा बाप तुझ्यासाठी रडला ग आंघोळीच्या पाण्यात. हे पुरी नवऱ्याचा हात धरण, नवीन आयुष्याचे नवीन स्वप्न रंगवाल. जेव्हा तू तुझ्या सासरी निघालेली असतेस ना ग पोरी, हे त्यावेळेला त्या लग्न मंडपात तुझ्यासाठी पहिला हंबरडा तुझी आई फोडते बघ. पळत 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 येते, तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि हंबरडा फोडत तुला म्हणते पोरी 20 वर्ष तुझ्या आई बापानं, हे मी आणि तुझ्या बापानं तुला तर हाताच्या फोडासारखं जपलं, आणि आता आम्ही इथं परक्यासारखं उभं राहायचं आणि आमच्या समोर निघून चाललीस की ग पोरी? आज घरी कसं जाऊ पोरी? घरच्या भिंती मला खायला उठतील की काय? मम्मी मम्मी करत माझ्या माग लागणार माझं लेकरू माझं पाखरं आता मला या घरात दिसायचं नाही की ग. हे पोरी तुझी आई रडत असते, तुझी आजी रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझ्या मैत्रीण रडत असतात, लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडत असतात. पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो, पळत पळत तिथे येतो, सगळ्यांना ओरडतो का रडताय का रडताय? कोणी रडायचं नाही, चला माझ्या दीदीचं नवीन आयुष्य आहे, तिला हसत हसत पाठवा. हे पोरी तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो, दरवाजा बंद करतो आणि हसत हसत तुला म्हणतो जा बोरे चल जा, रडायचं नाही, चल जा, मी तुझ्या पाठीशी आहे, चल जा. तुझी गाडी निघून जाते पोरी आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे, लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनामध्ये ठेवलं आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली, सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चूक, सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला पोरी, फक्त तो तुला दिसला नाही माझ्या लेकरा. हे कधी रडला तेवढं सांगतो आणि मी तर थांबतो बघ. जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते, त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप पळत पळत येतो बघ, लग्न मंडपाला अगोदर बोलवून घेतो, त्याचा पैसा देतो, वाजंत्र्यवाल्याचा पैसा देतो, जेवणवाल्याचा पैसा देतो, बस्तवाल्याचा पैसा देतो. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होता बघ, आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो.
जातो, घरातला तुझ्या वस्तूंचा कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरुणाने उशीओली करतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. तुझी आई म्हणते अहो सावरा के स्वतःला किती रडताय लहान लेकरासारखं. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो, त्या जुन्या ओढणीचं मुख घेतो आणि ती जुनी ओढणी उशाला घेऊन रात्रभर आपल्या अश्रूने जो ओला चिंब करतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. 100 किलोचा पोता या ट्रक मधून उचलतो आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो त्या हमालाचं नाव साला बाप आहे पोरी. हॉटेलच्या बाहेर उभं राहणाऱ्या त्या वॉचमनचं नाव साला बाप आहे पोरी. दुसऱ्याची गटारी आणि संडास साफ करतो त्या भंग्याचं नाव साला बाप आहे पोरी. या महाराष्ट्राच्या राष्ट्राच्या रस्त्यावरून जो ट्रक चालवतो, ट्रॅक्टर चालवतो, ड्रायव्हरचं काम करतो आणि आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी घरी पैसे घेऊन येतो त्या ड्रायव्हरचं नाव साला बाप आहे पोरी. जो उन्हामध्ये दाबतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो, कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढून लेकरांच्या अंगावर जो टाकतो आणि मुसळधार पावसामध्ये आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जो धरतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे बाप. पोरानो थांबतो इथं, पण त्याच बापाला पोलीस स्टेशनला उभं करताना आलाय का ना. ओनली 3 minutes I am going to talk with you. त्याच बापाला पोलीस स्टेशनला उभं करता पोरग गांजा पिताना सापडला. लायसन नसताना पोरग गाडी चालवत होत, एका रस्त्यावरच्या इस्माला तुमच्या पोरानं ठोकलं. तुमच्या पोराच्या खिशामध्ये गांजा आणि ड्रग सापडले. त्याच बापाला पोलीस स्टेशनला हरामखोरानं उभं करता. 10वीचा पोरगा हातामध्ये सुरा घेऊन भोगसू लागला. का रे नालायकानं, कशासाठी? अरे ही माती माझ्या संभाजीराजांच्या बलिदानाची. आर पार डोळ्या गेले, डोळ्यातून सळ्या गेल्या, जिवंत डोळे काढले. इंचभर ही मागा हटला नाही, कारण माझ्या राजांना कळाला होता त्यांचा बाप छत्रपती शिवाजीराजा. पोलीस स्टेशनला पोरीनो बाप असा उभा आहे, बापाच्या पाठीमागे त्याची आई, तुझी आई उभी आहे. पोलीस स्टेशनची 2 फुटाची जमीन तुझ्या आई बापानं भिजवलेली आहे. बापाचा शर्ट भिजलेला आहे, आईचा पदर भिजलेला आहे आणि तुझा बाप पोलिसांना सांगत आहे, साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं माझी पोरगी शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं माझी पोरगी कॉलेजला म्हणून गेली आणि माझं लेकरूच घरी परत आलं नाही. हे पोरीनो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोण तर नालायक हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा साला हरामखोर लांडगा, स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही, असला कोण तर तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुझ्याशी गोडगोड काय बोलतो, तुला एखादा मोबाईल काय घेऊन देतो, तुला खोटी खोटी वचनं काय देतो, तुला गाडीवरून काय तर फेडवतो, भाड्याची गाडी आणलेली नालायक आणि 20 वर्षाच्या आई बापानं तुम्हाला तळ हाताच्या फोडासारखं जपलं. त्या आई बापाच्या तोंडावर पच करून थुकून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का पोरीनं? हे प्रेम आहे का पोरी? जे प्रेम तुझ्या शरीराचा तुकडा तुकडा करतात, जे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करता, हे प्रेम आहे का? हे प्रेम आहे का? जे प्रेम तुला परदेशामध्ये विकत, हे प्रेम आहे का? हे तुझ्यावरती 7 नर धम तुटून पडतात प्रेमाच्या नावाखाली, हे प्रेम आहे का? सांग मला. बापाला 1 पेन मागत होतेस, नीट ऐकायचं माझ्या लेकरांना. बापाला 1 पेन मागत होते, 4 पेन बाप आणून देत होता. बापाला 1 चप्पल मागत होते, दीदी 2 ब्रँडेड चप्पल घेऊन आलोय म्हणत होता. बापाला 1 ड्रेस मागत होते, मॉल मधले 5 ड्रेस बाप तुला देत होता. मग हा बाप तुझं लग्न तुझ्या मनाच्या विरोधात कसं करेल मला सांग पोरी? हे तुझं शिकण्याचं वय आहे. या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी
करण्याची. आणि नालायकांना पोलीस स्टेशनला बाप असा उभा असतो आणि तू अगदी नटून थटून मेहंदी काढून येतीस की ग. जा जरा दवाखान्यामध्ये जाग कार्टे, आणि ज्या दवाखान्यामध्ये तुझा जन्म झाला तिथल्या डॉक्टरांना जरा विचारून ये ग पोरी, माझा जन्म होताना माझ्या आईनं किती रक्त सांडलं होतं हो साहेब. आणि घरातल्या बापाला विचार, घरातल्या आईला विचार, माझ्या बापानं मला शिकवताना किती रक्त आटवलं होतं. घर सोडण्याच्या अगोदर, व्यसन करण्याच्या अगोदर, आत्महत्या करण्याच्या अगोदर आईनं सांडलेलं रक्त आणि बापानं आटवलेलं रक्त तुमच्यासाठी आठवा माझ्या नालायकानो. आणि तिथं बाप येऊन तुला सांगत असतो, दीदी घरला चल दीदी, प्रेमाच्या विरोधात नाही मी दीदी, पण पोरग व्यसनी आहे, पोरग मावा खात आहे, पोरग गांजा पित आहे, पोरग काम धंदा करत नाही. एखादा अधिकारी आणून उभा केला असतास तरी हो म्हणाला असतो. राहू दे अधिकारी, एखादा शेतकरी जरी आणून उभा केला असतास तरी हो म्हणाला असतो. राहू दे शेतकरी, पण निर्व्यसनी एखादा हा हट्ट कट्ट पोरग, अगदी संस्काराने घडलेलं पोरग जरी माझ्या समोर आणून उभं केलं असतं, मला म्हणाले असते पप्पा निर्व्यसनी पोरग आहे, हो निर्व्यसनी पोरग आहे, तरी हो म्हणालो असतो. पण हे गांजा पित आहे, हे मावा खात आहे, आता ही त्याच्या तोंडामध्ये मावा आहे. ऐक पोरी घरला चाल, 4 महिने तुझा वापर करून तुला सोडून देईल बघ, पश्चाताप होईल तुला. तेव्हा पोलिसांना सांगता, या माणसाला, या बापाला मी ओळखत नाही म्हणून. बापाला ओळखत नाही कार्ट्यानो, आणि तो हरामखोर कुत्रा तुमचा झाला वर्ष 2 वर्षातला, आणि 20 वर्षाच्या आई बापाला पायाखाली घेता कार्ट्यानो, आणि वर आई बापाच्या विरोधात केस दाखल करता. आम्हाला यांच्यापासून धोका आहे म्हणून 18 वर्षाच्या पोरी आई बापावर केस दाखल करू लागल्या. 14-15 वर्षाच्या पोरी नको त्या कुत्र्यांच्या वर पळून जाऊ लागल्या. का ग पोरीनो, अगं 15 वर्षाच्या पोरगीला जो हरामखोर घेऊन जातो आणि तिच्या शरीरावर तुटून पडतो, तो माणूस असेल का मला सांग? तो तुझ्यावर कधी प्रेम करू शकतो का? अगं हे पोरीनो, शील सत्य प्रियता शस्त्र प्रयोग, हे शील तुमचं, हे चारित्र्य तुमचं सगळं हिरावून घेतो तो कुत्रा, आणि तुम्हाला परत आणून सोडतो बघ. 4 दिवस पोलीस स्टेशनला राहतो, नंतर बाहेर येतो बघ होडकीवरती, आणि पोरी तुझं आयुष्य गेलं की ग तुझ्याकडे त्याच नजरेनं बघितलं जातं का माझ्या लेकीनो? ऐका माझ्या लेकीनो, या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसू नका. एक ही पोरगी मासवाड मधली, एक ही पोरगी आता पळून जाणार नाही कुठे, कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकणार नाही. कुठल्याही आपल्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करणार नाही. आज तिथं शपथ घ्यायची. पोरा लक्षात घे, एक ही पोरगा कुठल्या लेकीला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवणार नाही. अरे संभाजी राजांच्या बलिदानानं पावन झालेली ही माती, माझ्या तुकोबा रायांची माती, माझ्या ज्ञानेश्वर माऊलींची माती, आत्ता दिगो भवा त्या माझ्या बुद्धांची माती, आणि या मातीमध्ये नालायकांना आपणच आपल्या लेकींच्या वरती तुटून पडू लागला. बस पोरांनो, आज शपथ घ्यायची, शरीर घडवायचं. पण लक्षात घे, इथं आलोय तर तुला तुझा आई बाप दाखवूनच देणार बाप. कारण तू का म्हणे, हो या मनाशी संवाद आपलाच वाद आपणाशे. आज आई बाप घरी घेऊन जायचा बाप, आज आई बाप घरी घेऊन जायचं. शेवटचा फक्त 1 मिनिट राहिलेला आहे, आणि या 1 मिनिटामध्ये तुला तुझा आई बाप आता लगेच दाखवून देतो बघ पोरी. वेळ आपल्याकडे कमी आहे, उन्हामध्ये आपले लेकरं बसलेले आहेत, तुम्हीही बसलेला आहात. शेवटचा 1 मिनिट आहे. पाठीमागा काही बाप लोक आलेले आहेत आपल्या लेकीचा, आपल्या या लेकराचा कार्यक्रम पाहण्यासाठी. जरा एक 10, 15, 20 बापाने हात वरती करा, बिंदास हात वरती करा, आणि त्या बापाने विनंती करतोय, जरा जागेवर उभं राहा. आज नाही तर परत कधीच नाही. या मसवडच्या मातीमध्ये इतिहास घडला पाहिजे, या मसवडच्या मातीमध्ये आज ऐतिहासिक परिवर्तन झालं पाहिजे. लेकींचा प्रश्न आहे, लेकरांचा प्रश्न आहे, आणि या सगळ्या बापांना विनंती करतो, या पुढे या, चला माझ्या जवळ या, लवकर या, आपली जागा सोडा, आपल्या लेकरांच्यासाठी यावं लागेल. चला सगळ्या बापांनी, जेवढे बाप उभे राहिलेले आहेत त्या बापाने विनंती करतोय, चला लवकर या, पुढे या, आज नाही तर परत कधीच नाही. हे पोरे, हा तुझा बाप आहे बाप, माझ्या दिशेने येणारा तुझा बाप आहे बाप, ज्या बापाला अखंड राष्ट्रभर मी पोहोचवत आहे, प्रत्येकाच्या काळजामध्ये मी पेरत आहे, तो हा तुझा बाप आहे. आणि सगळ्या बापाने विनंती करतोय, या विचार मंचावरती जायचं आहे आणि वरती जाऊन उभं राहायचं आहे. सगळ्या बापांनी चला चला, सगळ्या बापांना विनंती करतोय, या विचार मंचावरती जाऊन उभं राहायचं आहे. हे पोरी, हा तुझा बाप आहे, आज तुला तुझा बाप देणार बाप, आज तुला तुझी आई देणार बाप. अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती मुलींची जे होते अच्छा दिले, केतीचा आनंद ब्रह्मांडी नमाये, उपमेशी काय देव सुखा. तुझ्या अंतरंगामधला आज दीप जागा करणार आहे, तुझ्या अंतरंगामधले लक्षात घे, आज ज्योत प्रज्वलित करणार आहे. हा तुझा बाप आहे पोरी, हत्तीसारखा हा तुझा बाप आहे. सगळे उभे राहा पाठीमागे, जरा सगळे पत्रकार लोक या बाजूला या, सगळे मागे जा, पाठीमागे उभं राहा, जा मागे उभं राहा, पाठीमागे उभं राहा, जा सगळे सगळे जा. हे पोरी, हा तुझा बाप आहे. या बापाला
आज भेटायचा आहे बघ पोरी. हा बाप मी आज तुला दाखवून देणार आहे बघ. अखंड राष्ट्रातला हा बाप आहे पोरीनं. अखंड राष्ट्रातला हा बाप आहे. चला पाठीमागे सरका, पाठीमागे सरका. चला कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या सगळ्या मुला मुलींनी जागेवर उभं राहायचंय. चला लवकर जागेवर उभं राहा. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या सगळ्या मुला मुलींनी जागेवर उभं राहायचंय. चला लवकर कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या मुला मुलींनी जागेवरती उभं राहायचंय आणि इथं यायचंय माझ्या समोर. चला लवकर इथं या माझ्या समोर या. चला चला लवकर इथं या माझ्या समोर या. त्या सगळ्या मुला मुलींनी बाकी सगळ्यांनी शांत बसायचं आहे. शेवटचा 1 मिनिट आहे. ओनली 60 सेकंड. चला सगळ्या मुलींनी इथे यायचं आहे माझ्या समोर यायचं आहे. चला लवकर पोरीनं माझ्याकडे तोंड कराने उभी राहा. चल लवकर या माझ्याकडे या. चला लवकर सगळ्या त्या लेकीनी समोर यायचं आहे आणि मी काय म्हणतोय तेवढं नीट ऐकायचं आहे. पोरीनं आयुष्याचा प्रश्न आहे. पोरीनं राष्ट्राचा प्रश्न आहे. आपल्या या मातीचा प्रश्न आहे. असंख्य महामानवांनी विचारांचं बलिदान दिलं. असंख्य माझ्या शूरवीरांनी रक्ताचं बलिदान दिलं. चला लवकर या पोरीनं. चला पोरानं लवकर या इथे उभं राहा. चाल इकडे या माझ्या समोर ये. चाल आणि आता मी काय सांगतो तेवढं नीट ऐकायचं आहे पोरानं. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. चोख मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत पोरांनो. मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळं आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणीचं मरण रोज आई बापाला येतं. रोज बापाची चिता घरात जळत असते. रोज बाप मरत असतो पोरीनो. आणि हात जोडून सांगू का माझ्या लेकरा, जिवंतपणीचं मरण लई वाईट आहे पुरी, लई वाईट आहे. ना जगता येत ना मरता येत. हे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसते तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतीस, मी नसतो, कोणीच नसतं बघ. पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय पोरीनो पोरानो. ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे आणि हा बाप पोरीनो आज तुमच्या समोर उभा आहे. आजपर्यंत आम्हाला वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली. 100% नाही, 1,00,000% खरं आहे. कारण जे देवांना जमलं नाही ते तुझ्या आईनं करून दाखवलं. साला 9 महिने आम्हाला या उदरात जागा दिली. देवापेक्षा श्रेष्ठ आम्हाला आमची आई आहे पोरीनो. देवापेक्षा श्रेष्ठ आम्हाला आमची आई आहे. पण आई इतकंच, आईच्या खांद्याला खांदा लावून रात्रीच्या अंधारात आणि शेताच्या बांधावर आपल्या डोळ्यातला एकही अश्रू कोणाला न दाखवता. कारण माझा अश्रू जर माझ्या लेकरानं माझ्या कुटुंबानं बघितला तर माझं कुटुंब खचल. म्हणून डोळ्यातला अश्रू डोळ्यातच साठवत चला. आजपर्यंत तुमच्यासाठी कोण शिजत आला असाल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. आणि हा बाप पोरीनो आज तुमच्या समोर उभा आहे. हे पोरा, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस. कारण तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे. या राष्ट्रातल्या कित्येक लेकरांना वाटतं घरी जाऊन आपल्या बापाला मिठी मारावी, पण साला आमचा भिंतीवरचा बापच खाली येऊन आम्हाला मिठीत घेत नाही ग पोरीनो. जग घेतलं बघ मुठीमध्ये, जग घेतलं बघ मुठीमध्ये. पण या करोडाच्या गर्दीत मला माझा बाप दिसत नाही. पण आज तुलाही श्रीमंत आहेस, तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे. हे पोरे, सगळी जळमाट तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायचे आणि पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची पोरे, बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, पोरा आजपर्यंत मी तुम्हाला सांगू शकली नव्हती पण आज सांगते, माझा तुमच्यावर लई जीव आहे बाप्पा. जा पोरी पळत, जिथं तुझा बाप उभा आहे तिथं जा पळत. तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा पळत पळत जा, जिथं तुझा बाप उभा आहे तिथं पळत जा. तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. पोरी जा, पोरा चाल पळत जा. जा लवकर, जिथं तुझा बाप उभा आहे तिथं जा. तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. पोरी जा, पोरी जा, मार कडकडून मिठी मार. पोरी तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. मार पोरी, मार कडकडून मिठी मार. पोरी मार, बापाला कडकडून मिठी मार. पोरी मार कडकडून मिठी मार. ए पोरे, हा रडणारा बाप खोटा आहे का मला सांगा. हे पोरीनो, हा रडणारा बाप खोटा आहे का सांगा. या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का सांगा. हा बाप पडद्यावरचा आहे का सांग. हे पैसे घेऊन रडणारा हा बाप आहे का सांगा. सांगा मला, या बापाची चूक काय आहे पोरीनो. या बापाची चूक काय आहे. तुम्हाला लहानाचं मोठं केलं,
तुम्हाला लहानाचं मोठं केलं ही बापाची चूक आहे काय? तुमच्यासाठी उपाशी राहिला ही बापाची चूक आहे काय? या बापाची चूक काय मला सांगा? या बापाला पोलीस स्टेशनला उभं कराल का मला सांगा? या बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाईल का मला सांगा? पोरानो तुम्ही व्यसन कराल का मला सांगा? ए पोरानो चला पाया पडा, बापाच्या पाया पडा. झुका पोरांना, झुका बापाच्या पाया पडा. माझ्या लेकरांनो डोकं टेकवा, नाक घासा बापाच्या पायावर पोरीनो. हा तुमचा पांडुरंग आहे, हा तुमचा विठ्ठल आहे. चला खाली बसलेल्या प्रत्येकानं जन जन आई बापाच्या पोटी जन्म घेतला, आपला उजवा हात वरती करा. चला चला उजवा हात वरती करा. आज नाही तर परत कधीच नाही. ज्याने ज्याने आई बाबाच्या पोटी जन्म घेतला उजवा हात वरती करा. चला आपल्या डोक्यावरती ठेवा, चला डोक्यावरती ठेवा. आई बापानं आयुष्य दिलं, आता शेवटचा फक्त 1 मिनिट आई बापासाठी द्यायचा आहे. चला डोळे बंद करा, डोळे बंद करा, डोळे बंद करा. प्रत्येकानं डोळे बंद करा आणि डोळ्यासमोर आणा आपल्या आई बापाला, आणा आपल्या आई बापाला. ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला त्या आई बापाला डोळ्यासमोर आणा. हे तुझं वय 50 आहे, तुला आई बाप सोडून गेलाय, तरी सुद्धा आई बापाला डोळ्यासमोर आणा. कारण कौलावरचा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही, पण आज तुझी ही प्रार्थना मात्र तुझ्या आई बापापर्यंत पोहोचणार आहे. हे ज्या आईनं तुमच्या गालावरून हात फिरवला त्या आईला डोळ्यासमोर आणा. आली का आई डोळ्यासमोर? आता एकदा आईच्या गालावरून हात फिरवा, एकदा कडकडून मिठी मारा त्या आईला. आई होतीस तेव्हा किंमत कळाली नाही, आता मला तुझी लई आठवण येते ग. मारा 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 आईला कडकडून मिठी मारा, त्या बापाला कडकडून मिठी मारा. हे पोरीनो घरातल्या बापाला डोळ्यासमोर आणा आणि सांगा बापाला, पप्पा जीव जाईल पण मी कुठलं व्यसन करणार नाही. पप्पा जीव जाईल पण मी कुठल्या खोट्या प्रेमाच्या झाडामध्ये फसणार नाही. मी तुम्हाला पोलीस स्टेशनला कधीच पप्पा उभं करणार नाही. पप्पा माझा तुमच्यावर लय जीव आहे. पप्पा आय लव्ह यू. पप्पा माझ्यासाठी तुम्ही खूप मेहनत केली, अकॅडमीची फी कर्ज काढून भरली. पप्पा मी धावणार, पप्पा मी धावणार, माझ्या अंगावर वर्दी येणार. पप्पा हे पोरालो सांगा बापाला, मी गांजा पिणार नाही, मी गांजा पिणार नाही, मी ड्रग्स पिणार नाही, मी कोणाला पिऊ देणार नाही. घ्या शपथ, घ्या शपथ पोरालो सांगा बापाला, मी आत्महत्या करणार नाही, मी सोशल मीडियाच्या विळख्यामध्ये अडकणार नाही. आमचा तुमच्यावर लय जीव आहे. घ्या शपथ. हात खाली बसा सगळे. सब मंगल है तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो, जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवे नेवाज्ञ तोषावे, तो शोणी मज द्यावे तसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जाहो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछेल तो ते लाहो, प्राणी जातया. नमो अरिहंतानम, नमो सिद्धानम, नमो आयरिहानम, नमो वज्रायाणम, नमो लोय सव्व साहुनम, ऐसो पंच नमकार सव्व पाव पणसन, मंगलानम च सव्वेसिम परमम हवै मंगलम. जो बोले सुनिहाल सत श्री अकाल. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह. हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पुराणा हे तुमचं राष्ट्र आहे, या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा, आई बापाने दिलेलं सुंदर शरीर जपा. यासाठीच मी आलो होतो. संदीप जरा 1 मिनिट बाळा, 1 मिनिट इकडे चला, इकडे इकडे अरे बाळा अजून. हा इकडे इकडे या, इकडे या, दोघे तिघ इकडे आहे. सगळे पोलीस बांधव माझे, वर्दी मधला बाप आहे साहेब प्लीज.
मॅडम प्लीज. वरती मधला बाप आहे, त्या बापाचं काळीच तुटत. पोलीस स्टेशनला जेव्हा आई बापाला उभं करता आणि ज्या वेळेला आई बाप हंबरडा फोडतो त्यावेळेला आई बापाचं काळीच तुटत असत आणि या वर्दी मधल्या बापाचं काळीच तुटत. चला म्हणून आज या वर्दीनं लक्षात घ्या, तुमच्यासाठी मला इथं उभं केलंय. आज शपथ घ्यायचे, मसवड पोलीस स्टेशनला या क्षणापासून एक हे माझे लेख कुठल्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करणार नाही. काळीच तुटता यांचा तितक्याच ताकदीनं माझे पत्रकार बांधवांच्या पासून आज या समाजाचा प्रत्येक सेवक काम करत आहे. लेखिनो, शरीराचे तुकडे होता कामा नाहीत. नो गांजा, नो ड्रग्स. कुठल्या लेकीला कुठला हरामखोर जर धमकी देत असाल आणि तुम्हाला जर तो धमकी देऊन म्हणत असाल तुझे व्हिडिओ माझ्याकडे आहेत, तुझे फोटो माझ्याकडे आहेत, बिनधास्त यायचं या वर्दीकडं. वर्दीनंतर एका बापाच्या एका आईच्या नात्यानं अगोदर ते तुमच्या सोबत असतील. लक्षात घ्या, व्यक्त व्हा, आई बापा समोर व्यक्त व्हा. कुठला नालायक जर तुम्हाला धमकी देत असाल, कोण तुमच्या हातावर गांजा आणून ठेवत असाल, ड्रग्सची तुम्हाला काही माहिती मिळाली, वसंत अंकारेला फोन करा, पोलीस स्टेशनला फोन करा. पण लक्षात घ्या, एक ही माझी लेक व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकणार नाही, खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकणार नाही. त्यासाठी पोलीस बांधवांनी हे आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन केलं. या सगळ्या वर्दीला मानाचा मुजरा करतो आणि हा वसंत अंकारे इथं थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.